नमस्कार मंडळी, मी दीक्षा शिर्के आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या वॉलमार्ट भाग 2 मध्ये। काल जसं की मी गोडाकडे संपवलं तसं आज मी गोडाकडूनच सुरुवात केली आहे। ही असत वेगवेगळ्या प्रकारची बिस्किट आणि वेगवेगळ्या प्रकारचे मफिन्स जे इकडे खूप आवडीने खाल्ले जातात। हे सगळं बेकरी सेक्शन आहे जिकडे खूप सारी बिस्किटांची आणि पावांची व्हरायटी आहे। इकडे एक मुद्दा म्हणून दाखवण्यासारखं पाव हा जो आजही गोव्यात मिळतात तो म्हणजे पोर्तुगीज रोल, जो पोर्तुगीजांनी येताना गोव्यात आणलेला आणि तो ठेवून ते गेलेत, जो की आजही गोव्यात मिळतात। आणखीन एक प्रकारचा पाव दाखवते जो की आमच्याकडे कुडाळात तरी मग बाहेरचा नाही माहीत, पण कुडाळात तरी मी मस्का पाव म्हणून खाते। तो ह्यो हॉटडॉग साठी जो मिळणारा रोल हा, जो पाव हा, तो कुडाळात मी खाल्लं हे मस्का पाव म्हणून। इकडे त्याच्यानंतर मागच्या साईडला असं ते म्हणजे स्लाइस ब्रेड, जे आपल्याकडे ब्रेड मिळतात त्याचं सेक्शन। ही जी दोन्ही स्टँड तुम्ही बघितलात ही सगळी फक्त आणि फक्त ब्रेडची सेक्शन वाली असतात। इकडे खूप वेगळ्या प्रकारचे ब्रेड मिळतात ज्याची नावं घेऊची नाही, इतक्या प्रकारची व्हरायटी इकडे असतात। त्याला लागूनच पुढे असं फळं आणि भाज्यांचं सेक्शन, जिकडे ही आता तुम्ही फळं बघतात ही ऑर्गॅनिक फळं असतात। जसं की तुम्ही लिंबू बघतात ही 240 रुपयाची, त्याच्यात फक्त 6 लिंबा असतात। ही महाग असतात कारण की ती ऑर्गॅनिक असतात। इकडे कांदे बटाटे वेगळ्या कलरमध्ये मिळतात। बटाटे तर अगदी लाल वगैरे सुद्धा मिळून जातात, नॉर्मल मिळतात त्याच्याबरोबर। तसेच कांदे सुद्धा लाल, पिवळे, पांढरे आणि गुलाबी रंगात मिळतात। इकडे टोमॅटोमध्ये सुद्धा खूप व्हरायटी असतात। जसं की मी चेरी टोमॅटो वगैरे भारतात असताना ऐकलेले, पण इकडे गेल्यानंतर हे ग्रेप्स टोमॅटो वगैरे मी बघितले आहे, जे अतिशय महाग असतात, पण ही लोक सॅलेडमध्ये वगैरे वापरतात त्यामुळे ती लोक खातात। आपण हे टोमॅटो खाऊ शकत नाही, आपल्या मुळात जेवणा करताना पूर्वातिकच यायचे नाही, त्यामुळे आम्ही ह्याच्यातले कोणतेच टोमॅटो घेणार नाही। त्याच्या समोरचं सेक्शन होतं तो म्हणजे फळांचं। त्याच्यात ही जी तुम्ही प्लम बघतात ती 140 रुपये किलो असतात आणि ही पीचेस जे असतात ती 320 रुपये किलो असतात। इकडे ही महाग असली तरी चांगली असतात, एका क्वालिटी असतात। त्यानंतर आता जी ऑरेंज असतात ती 320 रुपयाची 1.5 किलो आहेत। तर 1.5 किलो कशी ह्यात तुम्ही दाखवते, ह्याच्या 3 LB लिहिलेला दिसता, ह्याचा 3 LB लिहिलेला हा 3 LB म्हणजे 1.5 किलो, 1 LB म्हणजे अर्धा किलो ह्या मेजर असतात त्याचा। आणि इकडे हो नारळ, जे नारळाची प्राइस पहिली तुमका दाखवत आहे आणि नंतर नारळ दाखवत आहे। ह्यो एक नारळ जवळपास 240 रुपयाचा हा, किमतीच्या मनात नारळ नाही हा आणता ते, तो खराब गेलो तो फुकट गेलो। इकडे छोटीशी कोथिंबीर पुदिन्याची झाडं पण असतात। त्यानंतर राजने मला बोललं तिकडे फ्लॉवर घेण्यासाठी, पण तो ऑर्गॅनिक होतो आणि महाग होतो म्हणून मी त्याला नको सांगितलंय, कारण की ऑर्गॅनिक असल्यामुळे तो नॉर्मल फ्लॉवरपेक्षा थोडंसं महाग होतो, जो की 320 रुपयाचं होतो। इकडे ही सगळी ऑर्गॅनिक भाजी असत, जिकडे हे कटिंग केलेले वगैरे ठेवले जातात, जे पहिल्या सेक्शनमध्ये असं जिकडे चॉपिंग कटिंग त्यांचा केलेला असतात, जी इझी टू कुक वाली जी लोक इन्स्टंट काहीतरी बनवण्यासाठी घेत असतात त्या लोकांसाठी ह्या सगळ्या असतात। इकडे भाज्यांची खूप सारी व्हरायटी मिळतात, ऑर्गॅनिक आणि साधे भाज्या सुद्धा अगदी मिळून जातात, अगदी सहज मिळून जातात। त्यानंतर आपल्याकडे मिळणारी श्रावणात मिळणारी अळंबी, जी इकडे वर्षाचे 12ही महिने मिळतात। कदाचित ही अळंबी प्लांटवर करतात त्यामुळे ती वर्षाचे 12ही महिने मिळतात। ह्याच्यात सुद्धा तसंच आहे, इकडे अख्खी सुद्धा मिळतात, कटिंग केलेली सुद्धा मिळतात, पांढरी मिळतात, काळी मिळतात, लाल मिळतात। इकडे वेगळ्या प्रकारची अळंबी मिळून जातात, जे का आपण मशरूम म्हणतो। त्यानंतर इकडे नॉर्मल भाज्या सुद्धा मिळतात ज्या आपल्याकडे मिळतात। इकडे कुडाच्या शेंगांसारखी ही भाजी असतात, ती तशीच आय थिंक लागता, मी करू नाही पण ज्यांनी खाल्ली आहे त्यांनी आमचं सांगितलं। त्यानंतर हो साधो फ्लॉवर आहे, जो जसं की मगाशी मी तुमचं म्हटलंय की तो 320 रुपयाचा होतो आणि हो 240 रुपयाचा। आणि जसं की ह्या वांग्या हा त्या 160 रुपयाचा वांग्या हा, आपल्याकडे तर 50-60 रुपयात मिळून जातात आणि आपल्याला काही महाग वाटतं। मगाचं कट केलेलं ब्रोकली होतं आणि हे अख्खं ब्रोकली ह्या इकडे अख्ख्या सुद्धा मिळतात आणि कटिंग केलेला सुद्धा मिळतात। बाकीच्यांका जसं सोप्या होती लोक तसा घेऊन जातात। आणि ह्या छोट्याशा बॉक्समध्ये जेमतेम 6-7 फक्त शिमला मिरची असत आणि ती जवळपास $4 असत। त्यानंतर पुढे येतं तो रंगीबिरंगी सेक्शन, तो म्हणजे वेगळ्या कलरची ही आपली शिमला मिरची, जे का आपण भोपळी मिरची, ढोबळी मिरची म्हणतो। आणि ही बाजू कसं ती म्हणजे आपली भज्यांची मिरची, जी आपल्याकडे हिरवी मिळतात, ह्यांच्याकडे कलरफुल मिळतात, जे आम्ही पण घेऊन जातो भजी करण्यासाठी। त्यानंतर तुमका आणखीन एक गोष्ट दाखवते ती म्हणजे कोथिंबीर इकडे कशी मिळता। ऑलमोस्ट आज भाजी संपलेली, पण जे असं ते मी तुमका दाखवते। तर ही 68 सेंट्स म्हणजे जवळपास 70 रुपयाची, म्हणजे आपल्याकडे 5 नाही तर 10 रुपयाची कोथिंबीर मिळतात।
तेवढ्या प्राईसमध्ये इकडे 68 सेंट्समध्ये कोथिंबीर मिळतात. त्याच्याबरोबर समोर असतात लाल भडक अशी स्ट्रॉबेरी, जी खूप छान असतात. इकडे क्वालिटीत काहीही कॉम्प्रोमाइज नसतात, क्वालिटी खूप चांगली असतात. इकडे सगळे भाजी फळा खूप चांगला मिळतात. इकडे द्राक्ष पण होती, हिरव्या कलरची, लाल कलरची, काळ्या कलरची सुद्धा असतात, पण ती आज नव्हती. आणि इकडे द्राक्ष जवळपास 150-200 रुपये किलो, अर्धा किलो असतात, किलो नसतात सॉरी. त्यामुळे ती थोडीशी महाग असतात, पण आम्ही नाही घेणं कारण आमच्या दोघांकाही सर्दी होता. त्यानंतर ही असं ब्लूबेरीज, जी तशीच की $5 केवढ्याशा डब्यात मिळतात. ही भाज्या फळं थोडीशी महाग असतात, पण फळांमध्ये क्वालिटी खूप चांगली असतात, त्यामुळे बरीच लोक घेतात. त्यानंतर आम्ही मगाशी जशी कट केलेले भाजी दाखवले, तसेच इकडे सॅलड म्हणून खाण्यासाठीची भाजी आणि जी फळं असतात, जी ब्रेकफास्टमध्ये आपण खाऊ शकतो किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये घेऊन जाऊ शकतो, असा ह्या एक मील कंटेनर असतात, ज्याच्यात कटिंग करून मिळतात. म्हणजे आपल्या सगळीच मोठी मोठी फळं घेऊ असं काय नाही, 1-2 माणसांसाठी आपण छोटे पॅकेट्स घेऊ शकतो. त्यानंतर जे मगाशी तुमका ऑरेंज दाखवले, तर आमच्या घरातली सुद्धा संपलेली, त्यामुळे निरखून पारखून घेण्याचं काम रातचं असतं, जागी तो करत होतो. त्यानंतर पुढे दाखवतोय तुमका इकडे मिळणारी हिरवी सफरचंद, जी 150 रुपये अर्धा किलो आहेत. आणि ही जी 33 सँड्स तुम्ही बघितलात, म्हणजे एक सफरचंद 30 रुपये असा, चा अगदी पॉलिश केलेला वगैरे दिसतात. तसंच इकडे लिंबू 25 रुपयाचा एक हा, चा ऑर्गॅनिक हा, म्हणून तर 25 रुपये हा महागा. त्यानंतर इकडची शिमला मिरची, जी की खूप मोठे असतात म्हणून ते महाग मिळतात. जसं की आता ही इकडची शिमला मिरची 86 सँड्सची असा, सॉरी थोडासा आवाजात होता. त्यानंतर इकडे मिळतात स्वीटकॉर्न्स, जे 50 रुपयाचं एक स्वीटकॉर्न मिळतं. आपल्याकडे 50-5 मिळतात आणि आपल्याला ते कमी वाटतात, आपण बार्गेनिंग करतो. इकडचे कांदे सुद्धा बऱ्याचपैकी मोठ्या साईजमध्ये असते, जसे की आता तुम्ही बघितलात अर्धा किलो हे 1.7 LB असत. त्यानंतर इलो आम्ही अननस घेऊ. अननस वगैरे इकडे जसं म्हटलं, जी फळांमध्ये खूप चांगली क्वालिटी असतात, त्यामुळे इकडची फळं खाणं म्हणजे काहीच प्रॉब्लेम नसतात. जसं की आता हो अननस हा, जो 180 रुपयाचा अननस हा, आणि तो नंतर आम्ही घेतलो. त्यानंतर इकडचे तुमका प्लम दाखवतोय. ही प्लम असं 300 रुपयाची अर्धा किलो, जी की आपण निवडून घेऊ शकतो. ही सगळी सिंगल ठेवलेली फळं आपण सॉर्ट करून घेऊ शकतो, म्हणून थोडीशी महाग असतात. इकडची लिंबा वगैरे बऱ्यापैकी मोठी असतात, त्यामुळे ही थोडीशी महाग पडतात. पण कोणताही फळ खराब येणार नाही, त्यामुळे घेऊ काहीच हरकत नसतं, काहीच प्रॉब्लेम नसता. इकडे कैरे सुद्धा अजूनही मिळतात, जे जवळपास 120 रुपये वगैरे एक कैरी आहे, पण मिळतात इकडे. त्यानंतर ही असं सीडलेस कलिंगण, जी 180 रुपयेचा एक कलिंगण हा. ह्या साईडला सगळं कपड्यांचं सेक्शन, जिकडनं आपण काउंटरकडे जातो, बाहेर पडता कपड्यांचे सेक्शन लावलेले आहेत. कपड्यांची साईड आहे ती सगळी, जसं की आपल्याकडे डीमार्टमध्ये वेगळं सेक्शन असतं, इकडे तसं नाही. इकडे सगळं हा ग्राउंड फ्लोअर आहे, त्यामुळे एकाच जागी सगळा तुमका मिळून जाता. त्यानंतर राज गेलो बिलिंगसाठी. इकडे बिलिंग करताना ह्यात आम्ही करतो ह्या सेल्फ बिलिंग असा, पण इकडे आणखीन एक प्रकार असा जो मी तुमका दाखवतोय आहे. इकडे सेल्फ बिलिंग करताना किंवा समोर कोणी काउंटरला असताना तिकडे बारकोड फक्त स्कॅन केलं जातं आणि त्याचे प्राइजेस त्यांना कळतात. जसं की आता राजने ऑरेंजच्या एका बारकोडला स्कॅन केलं आणि त्याची प्राइस येऊन तो आमचं सामान स्कॅन झाला. त्यानंतर आज ह्या सगळ्या राजवर पडला, कारण मी आज शूट करत होते, त्यामुळे पॅकिंग करणं सुद्धा त्याच्यावर पडलं आणि त्याचा गोड हसा येत होता. मग मी त्याला म्हटलंय की तू पहिला बिलिंग करून घे, मी नंतर बाकीचं आवरते, कारण की त्या सगळा दाखवायचा होता म्हणून. मग त्यांनी पटपट त्या सगळ्याचा बिल करून घेतला, सगळे बारकोड त्यांनी स्कॅन करून घेतला. आणि त्यानंतर सगळ्यात मोठा विषय असता तो म्हणजे इकडचा पेमेंट कसा केला जाता. जर सेल्फ करत असाल तर कसा करायचा. इकडे आणखी ना भाजी जेव्हा आपण घेतो आणि ज्याच्यावर बारकोड नसतात तेव्हा थोडंसं प्रॉब्लेम होता, कारण की त्या पूर्ण त्यांच्या चार्टवर जाऊचं लागता. मग ती भाजी कोणती ह्या, कसल्या प्रकारची ह्या सगळ्या सिलेक्ट करूचं लागतात. जसं की तुम्ही बघितलं हे 3 प्रकारचे कोबी आहे, साधो हा, पत्तीवालो हा आणि एक लाल कलरचं कोबी आहे. त्यामुळे ह्या सगळ्या सिलेक्ट करताना नाकी न येता, म्हणून कधी कधी सेल्फ काउंटरला जाणं नको वाटता. त्यापेक्षा आपण त्यांची माणसं उभी असतात त्यांच्याकडनं बिलिंग करून घेणं खरंच अतिशय उत्तम असता. कसा बसा फायनली आम्ही त्याचा बिल केला. आणि त्यानंतर मग उरलेला त्या म्हणजे अननसचा बिल, जा की आमका पहिला दिसलेला तो 180 रुपये होतो आणि त्याच्यानंतर थोडेसे 20 रुपये वगैरे वाढलेले होते, कारण की तो त्याच्या वेटवर होतो, वजनावर होतो.
त्यानंतर आता राज करता हा बिल. इकडे डेबिट कार्ड यूज नाही होणार, इकडे क्रेडिट कार्डच सगळीजण यूज करतात. त्यामुळे ह्या क्रेडिट कार्ड आणि इकडे कोपऱ्यात जो तुमका राजचा फोटो दिसता, जेव्हा आपण सेल्फ बिलिंगला उभे असतो तेव्हा तिकडे कोण बिलिंग करता ह्या सगळ्या तुमका कळतात. त्यामुळे इकडे फ्रॉड करण्याचा काहीच विषय येणार नाही. आणि इकडे सिक्युरिटी वगैरे खूप टाईट असतात. जर इन केस असं कधी काय झाला तर आपणच प्रॉब्लेममध्ये येऊ शकतो. त्यामुळे इकडे ह्या लोकांचं एकमेकांवर असलेला विश्वासच इकडची ओळख. आता ही असं जी आपण दुसऱ्याकडनं बिलिंग करून घेण्याची काउंटर, जसं की आम्ही मग अशी सेल्फ काउंटरला बिलिंग केला, तशी ही आपण आणलेलं सामान तिकडे काम करणाऱ्या लोकांकडनं आपण बिल करून घ्यायचा. त्यानंतर इकडे जो निळा शर्ट घातलेला हो जो माणूस दिसतो, ज्याचं मी तोंड नाही दाखवू काय तुमका, तो इकडे बिल चेक करण्यासाठी असता. म्हणजे जर कोणी घाई गडबडीत किंवा खूप गर्दी असताना गेला तर कळण्यासाठी. जसं की हे गाडी पण हे गाडी हँडिकॅप वगैरे किंवा प्रेग्नेंट लोक असतात त्यांच्यासाठी आहे, ज्यांका चलन ह्या सगळ्या घेण्याची गरज नसता. हे गाडी घेऊन ते फिरू शकतात. आजही तुम्ही सगळी बाहेर गर्दी बघतात, एवढी सगळे पार्किंगमध्ये गाडी बघतात, त्याच्यावरून तुमच्या लक्षात इलाज असतं की इकडे किती गर्दी असता. कारण इकडे खूप सारी अशी काय किराणा दुकानं नाही आहेत, त्यामुळे सिलेक्टिव्ह असल्यामुळे इकडे अशी गर्दी असता आणि एका जागी सगळं सामान मिळून जातं. त्यामुळे लोक सुद्धा अशा एका जागी शॉपिंग करणं प्रेफर करतात. आज खूप असं दाखवूक मिळाक नाही, डिटेलमध्ये दाखवूक मिळाक नाही, पण प्रॉमिस श्रावण झाल्यानंतर मी तुमका सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगेन. आम्ही काय घेतला आणि ज्या एरियातून आम्ही जात होतो तेवढ्या पुरता मी तुमका दाखवलं आहे. तेवढा आम्ही काय काय घेत होतो आता. आणि हे सगळ्या गोष्टी एवढे महाग असतात, पण इकडच्या हिशोबाने ते त्यांना ओके आहेत. कारण जसे डॉलरमध्ये येतात तसे डॉलरमध्ये जातात. आता यानंतर आम्ही पुन्हा आणखीन कोणत्या किराणा दुकानात गेलो तर मी तिकडे काय असतं ह्या तुमका दाखवीन. प्रत्येक ठिकाणी वेगळे वेगळे रेट असतात, कारण ऑर्गॅनिक गोष्टी मिळाल्या तर ते खूप महाग असतात. ह्या तुमका हळूहळू कळताला, जसं जसं मी व्हिडिओ एक दाखवतले तसा. तर आजच्या पुरता एवढाच. आता आम्ही जातो घराकडे. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.